आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे आहे. आता ज्या प्रकारे बैठकांचं सत्र सुरू आहे, आता माहिती पुढे येत आहे की ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये सखल ओबीसी समाजाचा महामोर्चा मुंबईमध्ये निघणार आहे. कशा प्रकारे बघता? कारण की तुम्ही एकीकडे दावा करता की या नवीन शासन आदेशाने ओबीसी समाजाला कुठलाही धक्का लागला नाही, दुसरीकडे इतर ओबीसी संघटना मात्र महामोर्चाच्या पवित्र्यामध्ये आहे. नाही, हे बघा की ज्या कुठल्या संघटना मोर्चे काढण्याकरता पुढे येत असतील त्यांचं मी स्वागतच करीन. पण कारण मी नेहमी म्हणत असतो की 60% जनतेचा हा ओबीसी समाज आहे आणि त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या समाजामध्ये अनेक नेते मंडळी तयार व्हायला पाहिजे, कार्यकर्ते तयार व्हायला पाहिजे जे समाजाच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करतील. हा काय आम्ही एकट्याने घेतलेलं काम नाही आणि होऊ शकत नाही. पण हे करत असताना, भूमिका मांडत असताना, धरणे, मोर्चे, कुठलेही कार्यक्रम करत असताना आपल्याकडे अजेंडा पाहिजे असतो. कुठल्या कारणास्तव कोणत्या गोष्टीमुळे अन्याय होतो आहे हे पुढे यायला पाहिजे. ते अजूनपर्यंत पुढे आलेलं नाही. ज्या दिवशी ते पुढे येईल की हे ज्या गोष्टीकरता मोर्चा काढता आहेत त्याच्यामुळे खरंच समाजाचं नुकसान होते आहे, समाजावरती अन्याय होत आहे, नक्की आम्ही त्यांच्यासोबत जाऊ. आज फक्त ऐकायला मिळत आहे की काढणार आहे, पण त्याचं कशा करता, कोणते विषय घेऊन हा मोर्चा निघणार? हाच विषय त्यांचं असं म्हणणं आहे की नवीन शासन आदेशाने ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का बसला होतं, परंतु अजून स्पष्ट नाही होणार ना कशामुळे धक्का बसला. ते स्पष्ट व्हायला पाहिजे. ते ज्या दिवशी स्पष्ट होईल ना, आम्ही त्यांच्या मताशी सहमत होऊ, आमचे पदाधिकारी त्यांच्या मताशी सहमत होतील, त्या दिवशी नक्कीच आम्हीसुद्धा त्यांच्यासोबत सहभागी होऊ. मंत्रिमंडळाची जी उपसमिती आहे ओबीसी समाजाच्या आरक्षणासंदर्भात आणि वेगवेगळ्या प्रश्नासंदर्भात, त्या समितीमध्ये स्वतः छगन भुजबळ आहे. त्याची एक बैठक देखील झाली. त्या बैठकीमध्ये त्यांनी काही बाजू मांडली असं माहिती पुढे आली का? नाही, अजूनपर्यंत तरी कुठलीही माहिती पुढे आलेली नाही. पण एक आनंदाची गोष्ट अशी आहे की ज्या मागण्या घेऊन आम्ही आंदोलन केलं त्याच मागण्यांवरती काल त्या ठिकाणी चर्चा झाली आणि माननीय भुजबळ साहेबांनी आग्रहाने एक मुद्दा त्या ठिकाणी जो मांडला, जो आता वर्तमानपत्रामध्ये वगैरे आणला, की आम्ही जे नेहमी म्हणतो की ओबीसी समाजाला निधी नेहमी अपुरा मिळतो, महायुतीला पुरेसा पैसा मिळत नाही, तो आवश्यक तेवढा पैसा देण्यात यावा, त्या निधीची तरतूद करण्यात यावी, तो मुद्दा काल माननीय भुजबळ साहेबांनी अत्यंत ताकदीने त्या ठिकाणी मांडला. आणि नक्कीच मला असं वाटतं की याची दखल ही राज्य सरकार घेईल आणि ओबीसी समाजाला आवश्यक तेवढ्या निधीची लवकरात लवकर तरतूद करतील. या व्यतिरिक्त छगन भुजबळ त्या उपसमितीचे सदस्य आहे. त्यांनी आरक्षणासंदर्भात त्यांचे काही जे आक्षेप होते नवीन शासन आदेशाला घेऊन, त्यावर किंवा तो मुद्दा तिथे मांडता आला असता? नाही, मांडता आला असता ना. ते सरकारचे एक मंत्री आहेत म्हणून आता त्यांचा म्हणजे त्यांनी सुरुवातीला जी भूमिका घेतली होती की माझा अभ्यास सुरू आहे आणि हे आहे त्याच्यामुळे ते सरकारमध्ये मंत्री असल्यामुळे किंवा आता उपसमितीचे सदस्यसुद्धा आहेत. कालच्या याच्यामध्ये काय चर्चा झाली अजूनपर्यंत बाहेर आलेले नाही. पण चर्चा करून, सरकारसोबत चर्चा करून एकदा पूर्ण भूमिका ज्या दिवशी माननीय भुजबळ साहेबांची समोर येईल, मी आधी सांगितल्याप्रमाणे त्या भूमिका जर आम्हाला पटली आणि आम्ही त्याच्याशी सहमत झालो तर नक्कीच आम्हीसुद्धा त्यांच्यासोबत जाऊ. त्याच्यात काही वाद नाही आहे. पण ती भूमिका अजूनपर्यंत समोर आली नाही. असं म्हणणं आहे की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का कसा लागला हे छगन भुजबळांनी समजून सांगावं आणि ती भूमिका जर पटली तर तुम्ही देखील त्यांच्यासोबत राहाल. नक्कीच. जेव्हा हे बघा, राष्ट्रीय ओबीसी महासंघ स्थापनेपासून ओबीसी समाजाच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याकरता सतत महाअधिवेशनं, राज्य अधिवेशनं, मोर्चे, निदर्शने, साखळी उपोषण हे करून आम्ही आमच्या समाजाच्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष सातत्याने वेधत असतो आणि हे आमचं काम सातत्याने सरकार बघते आणि आमच्या मागण्यासुद्धा ह्या संविधानिक चौकटीमध्ये बसणाऱ्या असतात, न्यायालयीन चौकटीमध्ये बसणाऱ्या असतात. म्हणूनच शासनाला एवढ्या अल्प कालावधीत 58 शासन निर्णय काढावे लागले आणि त्याची अंमलबजावणीसुद्धा सुरू झालेली आहे, ज्याचा फायदा या ओबीसी समाजातील विद्यार्थी, युवक आणि जनसामान्य माणसाला होतो आहे. आणि मग ती भूमिका ज्या दिवशी आम्हाला कळेल आम्ही आमची भूमिका पुढे मांडू. सध्या छगन भुजबळ असेल, विजय वडेट्टीवार असेल किंवा इतर ओबीसी संघटना ज्या विरोधाच्या भूमिका घेत आहे, काय वाटतं, एक राजकीय भूमिका नाईलाजास्त घ्यावी लागत आहे म्हणून त्या भूमिका घेत आहे? नाही, मी असं म्हणणार नाही. मी असे म्हणतो की अनेक नेते असायला पाहिजे. अनेक नेते आलेत म्हणजेच मतांतरे आलेत,
पण ते मतांतरे जेव्हा येतात तेव्हा आधी आपण सरकारसोबत चर्चा करायला पाहिजे किंवा आणखी काही कायदेशीर सल्लागार जे असतात त्यांच्याशी सल्लामसलत करून कॉन्क्रीट मुद्द्यासह समाजाला हे समजून दिलं पाहिजे की याच्यामुळे आपलं नुकसान होतं आहे. तो मुद्दा उद्या आम्हालाही पटला तर आम्ही त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून रस्त्यावरती उतरू. कारण समाजाच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करणं हे प्रत्येक ओबीसीचं आद्य कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य जे निभावत असतील त्यांच्यासोबत आम्ही राहण्याकरता मागे पुढे पाहणार नाही. छगन भुजबळ आणि अन्याय कसा झाला हे सिद्ध करून दाखवावं किंवा सांगावं, ते पटलं तर तुम्ही त्यांच्यासोबत सरळ सरळ असं तुमचं म्हणणं आहे? नक्कीच राहू. काही म्हणजे त्याच्यामध्ये ही इतकीच नाही आहे, पण समाजाचं नुकसान होतं हे लक्षात आलं तर हे होते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे. कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.